3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या दसऱ्याच्या सणानिमित्त जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आज सोनं खरेदीसाठी या ठिकाणी ग्राहकांनी गर्दी केली आहे। आपण बघू शकतात की यंदाचा दसरा या ठिकाणी सोन्यामध्ये मोठी भाववाढी झालेली आहे। जवळपास मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 41,000मध्ये सोन्यामध्ये या ठिकाणी भाववाढ झालेली आहे। ज्या प्रकारे जागतिक अर्थकारण यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले टेरिफ रेट, त्याचप्रमाणे अमेरिकन बँकांचे व्याजदर कमी होऊन गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला कल वळवल्यामुळे सातत्याने जळगावच्या बाजारामध्ये सोन्यामध्ये मोठी भाववाढ होताना या ठिकाणी दिसून येत आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाडे आहेत। या संदर्भात आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत नेमकं या भाववाढीची नेमकी कारणं काय आहेत। आमच्यासोबत आकाश भंगाडे आहेत। दादा, काय सांगणार, सातत्याने सोन्यामध्ये मोठी भाववाढ होते, कारणं नेमकी काय? आता सोन्याचे भाव एका वर्षातच जवळजवळ 40,000 रुपयांनी वाढलेले आहे। मागच्या दसऱ्याला सोन्याचे भाव 78,000च्या जवळपास होते। आज सोन्याचे भाव 1,20,000च्या वरती पोचलेले आहे। तर सोनं वाढायचे मुख्य कारण जिओपॉलिटिकल टेन्शन आहे, रशिया युक्रेनचं युद्ध, इस्रायल हमासचं युद्ध, US टॅरिफ वॉर, US चायनाचा जो ट्रेड वॉर होता त्याच्यामुळे सोन्याचे भाव खूप वाढले होते। आणि सध्या सोन्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे जिओपॉलिटिकल टेन्शनमुळे ती खूप वाढते। गोल्ड ETFsमध्ये हेवी बाईंग होते, कुठेतरी सोन्यामध्ये हेवी बाईंग झाल्यामुळे सोन्याचे भाव शॉर्ट टर्ममध्ये एवढे वाढलेले आहे। आज दसऱ्याचा शुभ मुहूर्त आहे, ग्राहकी नेमकी कशी आहे? आज 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। आज ग्राहक दरवर्षीप्रमाणे आज ग्राहक थोडं का होईना आपल्या घरात सोनं घेऊन जाता। आणि आजचा जो मुहूर्त आहे, सोन्याचा भाव जास्त असला तरी ग्राहकांमध्ये तोच उत्साह आहे जो मागच्या वर्षी होता। आजचे भाव नेमके काय? आज सोन्याचे भाव 1,21,000 रुपयापर्यंत आहे आणि चांदीचे भाव 1,52,000 रुपये आहे। नक्कीच आज 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या दसऱ्याच्या सणानिमित्त या ठिकाणी सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्यामध्ये मोठी या ठिकाणी भाववाढ झालेली आहे। आगामी काळात देखील मोठी भाव वाढण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिक यांनी व्यक्त केली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।